नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जी माहिती मिळालेली आहे ती जळगाव जिल्ह्यामधून माहिती मिळत आहे. आता माहिती काय आहे जी मी माहिती देणार आहे तिथे आतापर्यंत 2000 महिलांनी जे आहेत ते फॉर्म भरलेले आहेत. महिला व बाल कल्याण विभागात जाऊन त्यांनी ही योजना आम्हाला नको असं सांगितलेलं आहे. म्हणजेच या लाडकी बहीण योजनेला बऱ्याच महिलांनी नकारलेला आहे अशी बातमी आलेली आहे. एक लक्षात घ्या, हा व्हिडिओ पहिले शेवटपर्यंत पहा. कुठलाही गैरसमज करून घेऊ नका, कारण त्यांनी कशामुळे हा लाभ सोडलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तिथे किती महिला अपात्र झाल्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांना कुठल्या अडचणीला सामोरे जावं लागत आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच खात्रीपूर्ण माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. सुरुवात करूया. तर आता बघा, पुढची जी माहिती आहे ही जळगाव जिल्ह्यामधून आलेली आहे. तर जळगाव जिल्ह्यामधून काय माहिती आली आहे तर त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत जवळपास 2 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आता अपात्र का झाल्या तर त्याचे वेगवेगळे कारण असणार आहेत अपात्र होण्याचे, बरोबर. कारण जर आपण निकषामध्ये नाही बसलो तर नक्कीच आपला फॉर्म जो आहे तो अपात्र होणार आहे, आपला लाभ बंद होणार आहे. हे अगोदरही सांगितलेलं आहे. त्याचा GR आपल्याला 2024 मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हाच त्याचा दुसरा GR आपल्याला आला होता आणि तिथे आपल्याला निकष लावून दिले. आता निकषाचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी प्लेलिस्टच आहे आणि शॉर्ट व्हिडिओ आहे, तर जरूर पहा. आणि तुम्हाला अजून निकषाचा व्हिडिओ जर हवा असेल तर मला सांगा, मी परत निकषाचा व्हिडिओ एक शेअर करते. आलं का लक्षात? आता तिथे जे 2 लाख महिला अपात्र झालेल्या वेगवेगळ्या कारणांमुळे तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर 2000 महिलांनी महिला व बाल कल्याण विभागामध्ये ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज दिलेला आहे की ही योजना आम्हाला नको, कारण EKYC मध्ये किटकिट झालेली आहे किंवा EKYCच्या कागदपत्रांची पूर्तता महिलांकडून होत नाही, किंवा मग ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचा रोजगार, म्हणजे आता बऱ्याच महिला कामाला जात असतील ना, तर आता हे जर काम करत बसल्या त्या चक्रा मारायचं महिला व बाल कल्याण विभागाला तर त्यांचा रोजगार बुडतोय त्या ठिकाणी, म्हणून त्यांनी हे ऍप्लिकेशन दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण समोर आलेलं आहे ते आहे की त्या दुसऱ्या कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत आहेत असं तिथल्याच महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती आली आहे की 2000 महिला अशा आहेत ज्यांनी हा लाभ आम्हाला नको आहे, बंद करा, आम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहोत. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आम्ही घेतोय, त्याच्या अंतर्गत आम्हाला लाभ मिळत आहे, त्यामुळे आम्हाला या योजनेचा लाभ नको, यासाठी त्या 2000 महिलांनी त्या ठिकाणी ऍप्लिकेशन दिलेले आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका. इथे फक्त प्रॉब्लेम कुठला आलेला आहे आता की ज्या महिलांची KYC अजून झाली नाही त्यांना अडचण होतीये, तर तो मुद्दा आपण लावून धरलेला आहे आणि कायम आपण तो मुद्दा लावून धरणार आहोत. आता याच विषयावर EKYCच्या मी खूप महत्वाचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. तो व्हिडिओ फक्त सरकारसाठी असणार आहे, पण तुम्ही पहा आणि तुमच्या कमेंट जरूर करा. बाकी सगळी माहिती EKYCची त्या व्हिडिओमध्ये देते, तो व्हिडिओ पहा. आता जी माहिती होती ती जळगाव जिल्ह्यामधून होती की त्या ठिकाणी 2000 महिलांनी जे आहेत ते अर्ज भरलेले आहेत की आम्हाला ही योजना नको, बरोबर. बाकी 2 लाख ज्या महिला पात्र झाल्या मी सांगितलं की त्याचे कारण वेगवेगळे असणार आहेत. तो आपल्याला निकष लावून दिलेत ना ऑलरेडी योजनेचे. पण या ठिकाणी मला नक्कीच या व्हिडिओमध्येही मी सरकारला विनंती करते की तात्काळ ही EKYC जी आहे ती चालू करावी आणि या महिलांना, ज्या महिलांची KYC झाली नाही त्यांना संधी मिळावी लवकरात लवकर. हीच माझी प्रत्येक व्हिडिओच्या अंतर्गत सरकारला विनंती आहे. मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. अजूनही आपल्या अकाउंटला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आत्ताच करून घ्या, कारण KYC सुरू झाली की लगेच मी सगळ्यात अगोदर तुम्हाला ही माहिती देणार आहे. का देणार आहे? कारण मी माझ्या पर्सनल लेवलला EKYC साठी प्रयत्न करते. आलं का लक्षात? त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. का करायला 1 रुपया लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट सर्व माहिती तुम्हाला देत आहे सरकारच्या सर्व अपडेटवर. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.